प्रथम सर्वांचं आभार उपस्थित राहिला। त्याचा अर्थ आपल्याला त्या कर्जत तालुक्याच्या जनतेची सेवा करण्याची हौस आहे आणि म्हणून इथे आपण आवर्जून उपस्थित राहिला। आता सांगायला काय ठेवलेलं नाही। मी तोरण आणि शिला पोषित धरणाच्या बाबतीत बोलणार नाही, कारण ह्या दोन धरणाचा प्रलंबित म्हणजे सुरुवात होते आहे ते आपण रद्द करू शकतो। जर मोठ्या प्रमाणात आपण जर आंदोलन केली तर ते रद्द होऊ शकतात। त्यामुळे आता ह्या दोन धरणांसाठी 3 धरणांच्यासाठी जे मोरे साहेबांनी पुढाकार घेऊन एक मीटिंग आयोजित केलेली आहे, त्यामुळे आपण या शिला पोषण आणि तोरणच्या बाबतीमध्ये मला 100% रद्द होईल अशी मी आशा व्यक्त करतो। आणि ह्या 3 धरणांसाठी माझी पोलीस मित्र संघटना अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाठीशी असेल आणि मी स्वतः सक्रिय सहभाग घेईन। त्याबद्दल मी माझ्याबद्दल कोणी शंका व्यक्त करू नये। आता आपण पेरले साहेबांनी सांगितलं वस्तुस्थिती आहे। आता आपल्याकडं प्रथम तीन विषय आहेत, एक कोंढाणा धरण, एक थाली उतुली आणि टाटा पॉवर हाऊस। टाटा पॉवर हाऊसच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर याच्या आधी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं। त्याने आश्वासन दिलं की तिथले जे बाधित शेतकरी आहेत, जे बाधित लोक आहेत, जे धरण म्हणजे प्रकल्पग्रस्त आहेत, त्यांना स्थलांतर करून त्यांना घरे बांधून देण्याचं काय ठरलं होतं, रस्ते करून त्याचं ठरलं होतं, पाण्याची व्यवस्था करून ठरलं होतं। परंतु एवढ्या मोठ्या आंदोलन सुद्धा म्हणजे तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं की आपण त्याची कल्पना करू शकत नाही। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये ते एकमेव असं आंदोलन होतं तिथं जनसमुदाय उपस्थित राहिला होता आणि मोठ्या प्रमाणात मीडियाने सुद्धा प्रसिद्धी दिली होती। परंतु त्या आंदोलन सुद्धा शासन आणि प्रशासनाने केराची टोपी दाखवलेली आहे। ते आंदोलन आता पोलीस संघटनेकडे आलेले आहे आणि मी ते स्वीकारलेलं आहे। त्या टाटा पॉवर हे केंद्र शासन असलं तरी आपण केंद्र आहोत, आपण शासन आहोत, आपली सरकार आहे, हे नुसते नावाला आहे। त्याच्यामुळे पोलीस संघटना टाटा पॉवर हाऊसच्या बाबतीमध्ये थोड्या दिवसात आंदोलन पुकारणार आहे। त्यासाठी आपली सर्वांची मला सहकार्य लागणार, खास करून मोरे साहेबांची। आणि त्याच्यानंतर आपण जर म्हटलं तर कोंढाणा धरणामध्ये सुद्धा 25% आपण म्हटलात, ठीक आहे, आम्ही 30% म्हटलं होतो, पण 25% पाणी हे स्थानिकांना मिळालं पाहिजे। आणि सर्वात मोठा मुद्दा आपण जो उपस्थित केला आहे, 4 वेळा उपोषण करून सुद्धा नदी पात्रातल्या अतिक्रमणाची कारवाई कुठल्या प्रकारे झाली नाही, त्यासाठी पण आम्ही उपोषण करणार आहे। कारण नदी पात्रातलं अतिक्रमण हेच आपल्या सर्व गावांना काळ घालणार आहे। कारण आता जर नदीपासून पाणी बाहेर पडतंय, जर का हे कोंढा धरण झालं आणि जर का पाणी सोडण्याची वेळ आली तर 100% कर्जत बुडणार आहे। कारण वरती आणि खाली अतिक्रमण झाल्यामुळं पाण्याचा स्रोत दाबला जातो आणि मग पाण्याचा निचरा होत नाही आणि पाणी पसरलं जातं। त्याच्यामुळं गावं आणि शहरं बुडली जातात। आता या कोंढाणा धरणामध्ये बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि ते शिरकोणी घेतलेलं आहे। तर एक मुद्दा त्यांनी पेंटर साहेबांनी जो उपस्थित केला की आम्हाला 25% पाणी स्थानिकाला दिलं पाहिजे, त्याचा वापर कर्जत तालुक्याला पूर्ण होऊ शकतो आणि पूर्ण उरेल एवढं मला वाटतं ते मोठं धरण आहे। त्याच्यानंतर जे स्थानिकांचे जे भूमिपुत्र आहेत, त्यांची जमीन एकवर झाली, ज्यांची जमीन घेतली गेले, त्यांना 100% नोकरी सामावून घेतलं पाहिजे आणि तिथे जे काय उद्योगधंदे काय होणार आहेत ते फक्त स्थानिकांना भेटले पाहिजेत। त्यानंतर पाणीपुत्रीच्या धरणाबाबतीत आपण बघा सोशल मीडियावर बातम्या प्रसिद्ध होत आहेत, कालव्यासाठी मंजुरी आहे पण कालवा गेले 20 वर्ष होत नाही, त्यामुळे त्याची जमीन नापीक राहते, ते शेती करू शकत नाही। आता तर भयंकर प्रमाणात तिथे खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे की त्या कालव्यामधला भरावा हे रेल्वेच्या यार्डमध्ये आणला जातोय। हे कसं होतंय, कोण करतंय, कशासाठी करतंय, याचा मर्यादा कोण खातोय, हे पण आता कर्जत संघर्ष समितीने बारकाईने लक्ष केलं पाहिजे। फक्त तोरण नाही, पोषण नाही आणि शिलार नाही, तर कर्जत तालुक्याचे सर्व प्रश्न उपस्थित करावं। माझी पण राष्ट्रीय लेवलची संघटना आहे, परंतु मी मोरे साहेबांना सोशल मीडियावर नाही आणि जाहीर सांगतो, ज्या ज्या तालुक्यामध्ये समस्या असतील ते जर का मोरे साहेबांनी हाताळलं आणि हा संघटना समितीने घेतलं तर त्याच्यामध्ये पोलीस संघटना हस्तक्षेप करणार नाही। मी पण खूप मोठं आंदोलन करताय आणि सर्व काही सोडून आलेलं आहे। सांगावं असं वाटतं, सांगतो मुद्दा म्हणून सांगतोय, कुठल्या प्रकारचे आम्ही देणगी वगैरे घेत नाही आणि एकूण 36 उपोषण केले आणि सर्व यशस्वी झाले, पण ते आपल्या सर्वांच्या पाठीमागं मोरे साहेबांनी सुद्धा मला वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे, कर्जतकरांनी मला पाठिंबा दिलेला आहे। पण मला असं वाटतं आता माझं वय झाल्यामुळं माझी तब्येत आता खालावते, जास्तीत जास्त 3 दिवस उपोषण करू शकतो, त्याच्या आधी 7 दिवस उपोषण केलेलं आहे आणि आता मला साखळी उपोषण करायला सुद्धा कठीण जातं, कारण माझ्याकडे आता तेवढी शक्ती राहिलेली नाही। परंतु योगायोगाने आम्ही उपोषण करत असताना यात एक परंपरा सुरू झाली, म्हणजे आमच्यानंतर आता मोरे साहेबांनी पुढाकार घेतलाय। मोरे साहेबांना आपण सगळे
पाठिंबा देता मोरे साहेबांच्या नंतर भविष्यात कोणतं निर्माण होईल, त्यामुळे या कर्जतचा नक्कीच विकास होईल आणि कर्जतवर अन्याय अत्याचार कमी होईल. आता निगुड साहेबांनी सांगितलं की आपला आदिवासी बांधव, आपण जर का पहिला लक्षात घेतलं तर आदिवासी बांधवांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आहे. तो पण मोरे आपल्याला आता लक्षात घ्यावा लागेल. कारण बिनशेती परवा म्हणजे जे 1956 6 कलमाच्या अंतर्गत ज्या काही आदिवासी जमीन हस्तांतर कोणालाच करता येत नाही, शासनाच्या पूर्व परवानगीचा कोणाला करता येत नाही. हजारो एकर जमीन ह्या बलाढ्य श्रीमंतांनी हस्तांतर केल्या. त्याच्यासाठी आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे. परंतु प्रांताधिकारी आपल्याला कुठल्या प्रकारे सहकार्य करत नाही. आम्ही सार्वजनिक मागणी केलेली, आपण इथे उपस्थित आहेत, आपण अध्यक्ष म्हणून आपण सूचना करतो. आमचे सगळे बांधव आम्ही 18-12 समाजासाठी काम करतो. त्याच्यामुळे आपलंही कर्तव्य मी आपल्याला पूर्ण अधिकार देतो. ज्या वेळेला आपण आंदोलन घेऊ या कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी समाजाच्या जमिनी ज्या हस्तांतर झाल्यात बेकायदेशीर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, ते आत्महत्या केले पाहिजेत आणि बघा ते लोक सुधारतील. कारण ह्या कायद्याचा अतिशय वेगळा वापर केला जातो. त्याच्यानंतर आपण त्याच्यासाठी बोलतोय की आता कोंढाणा धरण आणि पालेमुद्दे धरण आणि आपण टोरणचा विषय म्हणतात, याच्यामध्ये आता आपल्याला गांभीर्याने घ्यावं लागेल. स्थानिकांवर अन्याय होतोय, पालेमुद्दे अन्याय होतोच आहे. ज्यांचे कालवे आज सातबाऱ्यावर त्यांच्या एकवार झालेले आहेत, त्यांना पैसे नाही, त्यांना काही कुठल्या प्रकारचं मोबदला नाही आणि त्या कालव्यातलं जो त्यांनी भराव टाकला होता कालवा तयार करण्यासाठी तोच भराव आता रेल्वे प्रशासन उचलतंय. हे किती गंभीर बाब आहे. आणि याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कर्जत तालुक्यात एकच तोरण प्रकल्प किंवा टाटा प्रकल्प नाही, शासन आणि प्रशासन आणि काही राजकीय पुढारी मिळून या कर्जतचा लचका ओढत आहेत. भूमिपुत्रांना काही न्याय देत नाही, फक्त तात्पुरत्या आंदोलन करून आपण स्थगित करतो. कुठला तरी आंदोलन मोरे साहेब पवित्र घेतला पाहिजे. मगाशी कोणतरी म्हटलं एक बली गेल्याशिवाय एक कर्जतचा बली घेतील, तेव्हा जे प्रशासन शासन राजकीय पुढारी काही लोक आहेत जे आता फक्त बागेची भूमिका घेतात, त्याला निवडून दिले त्यांचं काम आहे, पण ते फक्त बागेची भूमिका घेतात. कोण काय करते आणि वर जाऊन प्रशासनाला दबाव देतात. हे आता चालून देऊ नका. कारण त्याला जर का पुढे निवडून द्यायचं असेल तर खूप विचार केला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे. नुसतं आपण आधी नुसतं काम करायचं तर निवडून दिलं ते काय करतात याचा पण जाब आता आपल्या उपोषण आंदोलनामध्ये विचारलं पाहिजे. मला त्याची खंत वाटते. कारण जेव्हा मी उपोषण करतो त्या वेळेला लोकप्रतिनिधी नसतात, बाकीचे जे ज्याला काम म्हणजे खरोखर अतिशय वक्तव्य असतात, ज्याला समाजाची काळजी असते, समाजसेवा करत असते, तेच येत असतात. तेव्हा ह्या बाबतीमध्ये गोष्टी कोंढाणा आणि पालेमुद्दे या धरणावर अक्षरशः प्रशासन शासन अन्याय करते, त्याच्यावर पण उजाला दिला पाहिजे. त्या 3 प्रकल्पाच्या बाबतीमध्ये मी उपोषण घेणार आहे. तर आपली परवानगी असेल तर आणि आपण परवानगी दिल्यानंतर आपण 100% लोकांनी म्हणजे जे आहेत ज्याला शक्य आहे त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. कारण शेवटी आंदोलन करताना पाठिंबा दिला तरच ते आंदोलन यशस्वी होतं. याचं उदाहरण मी शेवट सांगतो. ते नागरिकच्या बँकेमध्ये 14 वर्षे ईडीने कामं मागे घेतलं नाही. गांगल साहेब आम्ही जेव्हा 10 दिवस उपोषण केलं त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही त्यांना निषेध मोर्चाचं पत्र दिलं होतं. कलेक्टर साहेबांना निषेध मोर्चाचं पत्र दिलेलं असताना आम्ही तिथे रास्ता रोको केलं भर चौकामध्ये आणि मग त्यावेळेस पिंजरा पण आला होता. कलेक्टर साहेबांनी तोंडी आदेश दिला होता, याला घ्या ना आत टाका. त्यावेळेस मी जेव्हा उग्र रूप धारण केलं त्यावेळेस ते पिंजरा पण गेला, पोलीस पण गेलं आणि आज ईडीने ताबा मागे घेतलेला आहे. आंदोलनामध्ये काय ताकद आहे हे आम्ही जाणलेलं आहे. आम्हाला पुढे जर म्हटलं आंदोलन काय होतं, उपोषण काय होतं, भल्याची नाटक कोणतात, श्वास मोडतो आणि मग शेवटी ते रस्त्यावर येतात आणि मग आपल्या मागण्या पूर्ण होतात. तेव्हा आंदोलन हाच मोठा पर्याय आहे. उपोषण आंदोलन आणि लोकशाही मार्गाने लढाई करणं हाच मोठा पर्याय. आपण पोलीस संघटनेच्या माध्यमातून खूप काही कामं केलं, तर आपण कुठे प्रसिद्धी घेतलेली आहे, कोणाला सांगितलेलं आहे. तर यादी वाचली तर आपल्याला धक्का बसत. पोलीस संघटने केली, मी जाहीर बोलतो, कोणाला घाबरत नाही, कारण कोणाला तुम्ही घेत नाही. त्याच्यामुळे याच्यामुळे की संघर्ष समितीला मला खूप आनंद वाटतो. आपण जर म्हटलात की ह्या आंदोलनाचा सर्व खर्च आपण बोललात माहीत जमिनी की पण ह्या आंदोलनात खरोखर अतिशय चांगली दिशा आलेली आहे आणि आता ते त्याग करायला तयार आहोत. कशीच आता कोणाला कल्पना नसेल त्याचं नाव काय त्यांनी सांगितलं की रेल्वेच्या बाबतीमध्ये जर आपण आंदोलन घेतलं तर पहिला बलिनिधी आम्ही करंजकरांनी सांगितलं की बेबूज अमृत करता मी पहिला असेल आणि जर का रेल्वे लोक करत असेल तर रेल्वे पेट्रोल पहिला मीच होतं. त्यामुळे आपण काही काळजी घेऊ नका. या तालुक्यामध्ये अशा अनेक दानशूर व्यक्ती आणि अनेक बलिदान तयार होतील आणि आपल्या कर्जाचा विकास होईल. एवढं ज्या प्रसंगी बोलतो थांबतो. जय हिंद. नमस्कार.